तुझं लग्न झालं त्या दिवशी तू काय करत होतास? सुट्टी घेतली होतीस? हा सुट्टीच होती रे, रविवारच होता त्या दिवशी. पण नोकरीतनं एक 4 दिवस सुट्टी घेतली असेल ना? हा हा 4 दिवस सुट्टी होती. काहीतरी असेल. हो हो. तुला माहिती मुंबईकडे एक क्रिकेटर होते हम्म. की ज्यांनी लग्नाच्या दिवशी सकाळी लग्न लागलं, बोहल्यावर चढले, शुभमंगल सावधान झाल्यानंतर ते लग्न म्हणजे कार्यालय सोडून ब्रेबॉन स्टेडियमवर गेले. बर. तिथे रणजी ट्रॉफीची मॅच खेळले. हम्म. पूर्ण दिवसभर उभे होते. हम्म. त्यांनी सेंचुरी केली ओ. आणि संध्याकाळी परत रिसेप्शनला जाऊन उभे राहिले. कोण होते हे? त्यांचं नाव होतं सुधाकर अधिकारी. बर. तारीख इकडे तिकडे होईल थोडीशी, पण 13 किंवा 15 नोव्हेंबर 1965 बर. हा त्यांच्या लग्नाचा दिवस. हम्म. आता गंमत अशी आहे की त्यांना विचारलं अनेक वर्षानंतर की तुम्ही हे का केलं, म्हणजे पण त्यावेळेला त्यांनी सांगितलेली एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग होती. 1960च्या सुमाराचा मुंबईचा जो संघ होता हा खरंच एक वेगळी टीम होती ती, आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी रणजी ट्रॉफी खूप वेळा जिंकली. बर. त्यावेळेला इनव्हेरिएबली 5-6 प्लेयर्स नॅशनल टीममध्ये असायचे मुंबईचे. जास्तच कदाचित, पण तेवढे तर असायचेच. सुधाकर अधिकारींचं म्हणणं असं होतं की समजा मी ही मॅच चुकवली असती, माझ्याऐवजी दुसरा कोणीतरी खेळला असता आणि त्यांनी चांगला परफॉर्म केला असता आणि नंतर तो कंटिन्यू झाला असता, मला परत मुंबईकडनं खेळायचा चान्स मिळाला असता किंवा नसता काय माहिती. बरोबर आहे. मला तिथे जाऊन खेळणं महत्वाचं वाटलं. अर्थात याच्यामध्ये त्यांचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे तसंच त्यांच्या मिसेसचंही असणार आहे, कारण त्यांनी परवानगी दिली नसती तर हे शक्यच नव्हतं.